हॅलो एव्हरीवन, आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये वेलकम. आता आपल्याला एकदा रिवाइज करायचं आहे की आपलं कार्डियक सायकल सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक किंवा सिस्टोल आणि डायस्टोल आपलं कसं होतं आणि काय होतं. त्यातला पण पहिला पार्ट पाहिला होता ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनमध्ये लेफ्ट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. लेफ्ट ॲट्रियममधून आपलं ब्लड कशामध्ये येईल? आपल्या वेंट्रिकलमध्ये. वेंट्रिकलमध्ये आपलं ब्लड येणार आहे. कोणतं त्याच्यामध्ये कोणता दरवाजा आहे किंवा कुठला वॉल्व आहे त्याला आपण मेट्रल वॉल्व म्हणतो. यातून काय होणार आहे? ब्लड आता आपलं पास होणार आहे ॲट्रियम मधून आपल्या वेंट्रिकलमध्ये. आणि इथं स्टार्टिंगला पहा आपले ए वेव्ह तयार झाली होती. इथं ए वेव्ह आहे. ए वेव्ह कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. ए वेव्ह तयार झाल्यानंतरच आपलं काय होणार आहे? ब्लड ॲट्रियम मधून आपल्या वेंट्रिकलमध्ये येणार आहे. हा आपलं लेफ्ट हार्टचा पार्ट आहे. हे सगळे जे पार्ट्स आहेत ते आपल्या लेफ्ट हार्टचे आहेत. सिमिलर आपल्या राईट हार्टचे पण पार्ट सेम असणार आहेत किंवा सेम फंक्शनिंग करणार आहेत. नेक्स्ट त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण आपलं आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन. आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय झालं होतं? ए वेव्ह आणि सी वेव्ह तयार झाली होती. आणि काय झालं नंतर? इथं ॲट्रियल डायस्टोल झालं आणि वेंट्रिक्युलर सिस्टोल झालं. सिस्टोल आणि डायस्टोल मध्ये काय फरक होता? सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन. आता ह्याच्यामध्ये काय झालं होतं? आपलं वेंट्रिकल मध्ये प्रेशर हळूहळू इन्क्रीज व्हायला लागलं 0 5 80 पर्यंत. आता हा पण दरवाजा बंद आहे, हा पण दरवाजा बंद आहे. फक्त आपल्या वेंट्रिकल मध्येच काय होणार? आपलं प्रेशर आहे ते इन्क्रीज होत जाणार आहे. इन्क्रीज होत गेलंय. नंतर काय झालं आपलं? ह्याच्या पुढचा पार्ट आपण पाहायचा आहे. त्याच्यामध्ये क्लोजर ऑफ मेट्रल वॉल अँड ट्रायकस्पिड वॉल हे जर तयार झालं तरच आपलं पहिला हार्ट साऊंड किंवा फर्स्ट हार्ट साऊंड आपण त्याला म्हणतो S1 हा ह्याच्यामध्ये क्रिएट होणार आहे. कशामध्ये? आयसो व्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन या सेकंड पार्टमध्ये काय होणार? आपलं फर्स्ट हार्ट साऊंड तयार होणार आहे. नंतर पुढची स्टेप पाहिली होती आपण रॅपिड वेंट्रिक्युलर इजेक्शन फेज. ह्याच्यामध्ये काय झालं होतं? आता ह्याच्यामध्ये वेंट्रिकलमध्ये प्रेशर वाढत चाललंय. 81 पासून 120 पर्यंत गेलंय. 120 to 121 झाल्यानंतर काय होणार आहे? आता हा जो वॉल आहे ॲओर्टिक वॉल ओपन होणार आणि रॅपिडली आपलं ब्लड जे आहे ते आपल्या वेंट्रिकल मधून आपल्या ॲओर्टामधून बाहेर जाणार आहे. हा पण पार्ट पाहिला होता आपण. त्याच्यामध्ये ए वेव्ह, सी वेव्ह आणि व्ही वेव्ह तयार झाले होते. आणि लंग्स कडून आपल्या कशामध्ये ब्लड येणार आहे? आपलं या ॲट्रियम मध्ये. नंतर नेक्स्ट पार्ट पाहिला होता आपण. त्याला काय नाव दिलं आपण? स्लो इजेक्शन फेज. स्लो इजेक्शन फेज का? तर आता इथलं ब्लड तर बाहेर गेलेलं आहे. मग काय होणार आहे? इथलं जे राहिलेलं ब्लड आहे ते हळूहळू किंवा स्लो काय होणार आहे? मूव्ह टू द ॲओर्टा आणि आपलं ॲओर्टाचं प्रेशर हळूहळू कमी कमी होत जाणार. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? स्लो इजेक्शन फेज म्हणतो आपण त्याला. नंतरची फेज पाहिली होती आपण आयसोव्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. आयसोव्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन मध्ये काय होणार आहे? तर ह्याच्यामध्ये काय झालं आपलं? ह्याच्यामध्ये हळूहळू प्रेशर जे आहे ते रिव्हर्स येणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. 0 पासून 5 झालं होतं, 81 झालं, 120 झालं. आणि दोन्ही पण वॉल्स बंद आहेत. मेटल वॉल्व आणि ॲओर्टिक वॉल्व दोन्ही पण वॉल्व क्लोज आहेत. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? आपलं प्रेशर जे आहे ते रॅपिडली कमी कमी होत जाणार आहे. ह्याला पण आपण काय म्हणतो? ह्याचं नाव काय होतं? आयसो वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. का? तर वेंट्रिकल आता आपले रिलॅक्स व्हायला चालू झालंय. नंतर पार्ट पाहिला होता आपण रॅपिड पॅसिव्ह वेंट्रिक्युलर फिलिंग फेज. असं का म्हणायचं याला? तर आपलं ॲओर्टिक वॉल क्लोज आहे, आपलं ॲट्रियम वॉलचं ओपन तर झालेलंच आहे. ए वेव्ह, सी वेव्ह आणि व्ही वेव्ह. व्ही वेव्ह आता आपली इथं काम करत आहे. ह्याच्यामध्ये काय झालं? वेंट्रिक्युलर डायस्टोल. ह्याच्यामध्ये काय झालंय? वेंट्रिक्युलर डायस्टोल आणि ॲट्रियम पण डायस्टोल म्हणजे दोन्ही पण रिलॅक्स झालेले आहेत. राहिलेलं जे ब्लड आहे जे आपल्या ॲट्रियम मध्ये साठणार होतं किंवा तिथं ॲज अ रिझर्व्ह म्हणून काम करणार होतं, तिथून काय झालं? डायरेक्टली आपल्या वेंट्रिकल मध्ये आपलं ब्लड साठत आहे किंवा खाली येत आहे. त्याला म्हणतो आपण रॅपिड पॅसिव्ह वेंट्रिक्युलर फिलिंग. पॅसिव्ह का? ह्याच्यामध्ये कुठली एनर्जी लागत नाही. ह्याच्यामध्ये डायरेक्टली आपलं काय होणार आहे? पॅसिव्हली ब्लड फ्लो आपला
ॲट्रियम मधून व्हेंट्रिकल मध्ये येणार आहे, म्हणून त्याला आपण काय नाव दिलंय, रॅपिड पॅसिव्ह व्हेंट्रिक्युलर फिलिंग फेज. या फेजला नाव काय आहे, RPVFP, म्हणजे रॅपिड पॅसिव्ह व्हेंट्रिक्युलर फिलिंग फेज. ठीक आहे. नंतर आपला पुढचा पार्ट पाहायचा होता आपला डायस्टेसिस म्हणतो आपण त्याला. ह्याच्यामध्ये पण स्लो पॅसिव्ह व्हेंट्रिक्युलर फिलिंग म्हणजे काय, आपलं ॲओर्टिक वॉल तर बंद आहे, पण जे लंग्स कडून ब्लड येत राहणार आहे ते आपल्या व्हेंट्रिकल मध्ये साठणार आहे. नंतर कोणते कोणते पार्ट्स लागणार त्यासाठी, आपलं लागणार आहे लेफ्ट ॲट्रियम टू लेफ्ट व्हेंट्रिकल, आणि काय होणार आहे, लंग्स मधून डायरेक्टली ब्लड आपल्या ॲट्रियम थ्रू व्हेंट्रिकल मध्ये येत जाणार आहे. आता आपल्याला काय पाहायचंय, हे तर सगळे फेजेस आपण पाहिले. आता आपल्याला बघायचंय की ह्याच्यामध्ये टायमिंग किती लागतो. ॲट्रियल सिस्टॉल टाइम किती आपला 0.1 सेकंद. ॲट्रियल सिस्टॉल टाइम म्हणजे काय, ॲट्रियाला कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, 0.1 सेकंद एवढाच वेळ लागणार आहे. नंतर ह्याच्यामध्ये आयसोव्हॉल्युमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन मध्ये ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आपलं ॲट्रियल डायस्टॉल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. ॲट्रियल डायस्टॉल म्हणजे काय, ॲट्रियल रिलॅक्स होणार आहेत, आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे काय होणार, याच्यामध्ये व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. तर या टायमिंग मध्ये काय होणार, आपलं मिडल वॉल क्लोज, ट्रायकस्पिड वॉल क्लोज. तर आपलं S1 साऊंड किंवा फर्स्ट हार्ट साऊंड आपण त्याला म्हणतो, हे आपलं तिथे तयार होणार आहे. कशामध्ये, सेकंड फेज मध्ये. लक्षात ठेवा की कधीही जेव्हा वॉल क्लोज होणार तेव्हाच आवाज होणार आहे किंवा तेव्हाच साऊंड प्रोड्यूस होणार आहे. वॉल ओपन होत असताना साऊंड प्रोड्यूस होत नाही. जर साऊंड प्रोड्यूस होत असेल तर त्याच्या बॉडीमध्ये किंवा त्याच्या हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आपण कन्क्लुजन काढू शकतो. थर्ड फेज मध्ये पण काय होतं, आपलं ॲट्रिया डायस्टॉल व्हेंट्रिकल सिस्टॉल. इथं पण काय झालं, ॲट्रियम इथले रिलॅक्स झालेत आणि कॉन्ट्रॅक्शन कशाचं होत आहे, आपल्या व्हेंट्रिकल्सचं. ठीक आहे. नंतरच्या पण फेज मध्ये काय बघितलं आपण, ॲट्रियल डायस्टॉल व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. इथं पण काय झालं, ॲट्रियम रिलॅक्स आणि व्हेंट्रिकल आपलं कॉन्ट्रॅक्शन सुरूच आहे. याला किती वेळ लागतोय, आपला 0.3 सेकंद. ठीक आहे. नेक्स्ट फेज मध्ये पण त्यात काय होणार, आपलं व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल. आता व्हेंट्रिकल पण कसे झाले तर रिलॅक्स आणि ॲट्रियम पण रिलॅक्स, दोन्ही पण पार्ट आपले रिलॅक्स होत आहेत. आणि काय झाले, इथले दोन्ही पण वॉल आपले क्लोज झालेले आहेत. म्हणून इथं कुठला साऊंड तयार होणार आहे, सेकंड हार्ट साऊंड. S2 आपण त्याला नाव देऊ, सेकंड हार्ट साऊंड आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय, ॲओर्टिक वॉल क्लोज आणि पल्मोनरी वॉल पण क्लोज झाला आहे म्हणून. ठीक आहे. पुढच्या पार्ट मध्ये काय झालं, व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल आणि ॲट्रियल पण डायस्टॉल दोन्ही पण काय झालेले आहेत, आता आपले रिलॅक्स झालेले आहेत. त्याच्यामुळे काय झालं, इथं 0.5 सेकंदाला वेळ लागला. 0.5 सेकंदाला वेळ लागला म्हणजे 0.3 आणि 0.5 किती झालं, 0.8 सेकंद. आता याला इथं पण समजा आपण एखादा व्यक्ती एक्सरसाइज करत असेल, एखादा यंग व्यक्ती असेल, तो काय करतोय, आता एक्सरसाइज करतोय. ॲट द टाइम व्हॉट विल हॅपन, ओनली साऊंड विल प्रोड्यूस ड्युरिंग द एक्सरसाइज. कधी होणार ते पण S3 फेज मध्ये. ही जी फेज आहे याला आपण साऊंड S3 साऊंड म्हणूयात किंवा 3 नंबरचं साऊंड म्हणू. कारण का, इथं आपलं S1 झाला होता, इथं S2 आणि आता या फेज मध्ये काय झालं, आपलं S3 रॅपिड पॅसिव्ह व्हेंट्रिक्युलर फिलिंग फेज मध्ये काय झालं, S3 आपला साऊंड प्रोड्यूस झालाय. पण हे कधी होईल, जर एक्सेसिव्ह एक्सरसाइज केली तर. समजा एखादा व्यक्ती एक्सरसाइज करतोय तर त्याचे काय होणार आहे, तर साऊंड प्रोड्यूस होऊ शकतो. नंतर समजा आपण जास्त कॉन्ट्रॅक्शन होत असेल किंवा काय झालंय, तर पॅथॉलॉजिकल चेंजेस झालेले आहेत आपल्या ॲट्रियम मध्ये, तरच आपला S4 साऊंड तयार होऊ शकतो. म्हणजे 4 नंबरचा आपला साऊंड इथं तयार होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आपला कन्सेप्ट साधा आणि सोपा आहे. कार्डियक सायकल पाहिले आपण, सिस्टोल आणि डायस्टोल आपण पाहिले. आता ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण पाहूयात की आपलं ECG कसं बघायचं आणि त्याचा याच्यावरती काय इफेक्ट होतो ते. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. प्लीज कीप सपोर्टिंग अस अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू.